कधी विचार केलाय का की आपल्या प्रियजनांच्या आठवणीत जे विधी आपण करतो ते नक्की कोणासाठी असतात? त्यांच्यासाठी की आपल्यासाठी? नमस्कार. आज आपण एका पारंपरिक कीर्तनाच्या माध्यमातून याच प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत आणि जीवनाकडे पाहण्याचे एक नवीन दृष्टिकोन शोधणार आहोत. वाटायला हा प्रश्न अगदी साधा आहे नाही का, की ज्या व्यक्ती आता आपल्यात नाहीत त्यांच्यासाठी हे विधी का करायचे? पण या एका प्रश्नाचं उत्तर शोधायला लागलो तर ते आपल्याला थेट जगण्याच्या तत्त्वज्ञानापर्यंत घेऊन जातं. तर हे सगळं विश्लेषण येतंय एका पुण्यस्मरणाच्या निमित्ताने झालेल्या कीर्तनातून. आणि त्यातला सगळ्यात पहिला आणि आश्चर्यकारक विचार असा आहे की हे सर्व विधी, ह्या आठवणी, ह्या प्रार्थना ह्या गेलेल्या व्यक्तींपर्यंत पोचण्यासाठी नसतात. त्यांचं खरं प्रयोजन आपल्यासाठी आहे, जे आपण अजूनही इथे आहोत त्यांच्यासाठी. म्हणजे पहिला मुद्दा अगदी स्पष्ट आहे. हे विधी म्हणजे फक्त आठवणी जागं करणं नाहीये. नाही, ही एक संधी आहे आपल्या स्वतःच्या आयुष्याकडे पुन्हा एकदा पाहण्याची, आपल्या नात्यांचा, आपल्या जबाबदाऱ्यांचा आणि आपण मागे काय सोडून जाणार आहोत यावर विचार करण्याची एक संधी. पण प्रश्न उरतोच की हे सगळं आपण करतो का? तर यामागे एक खूप खोल भावना आहे आणि तो शब्द आहे श्रद्धा. आता थांबा, श्रद्धा म्हणजे अंधश्रद्धा नव्हे, अजिबात नाही. हा एक कृतज्ञतेचा भाव आहे, आदराचा आणि प्रेमाचा, जो आपल्याला आपल्या मुळांशी घट्ट धरून ठेवतो. चला तर मग याच संकल्पनेला जरा बारकाईने बघूया. बरं, मग ही श्रद्धा म्हणजे नेमकं काय हे समजून घेण्यासाठी ना, त्या कीर्तनात विश्वास आणि श्रद्धा यातला एक अप्रतिम फरक सांगितलाय. आपण सर्रास हे शब्द एकाच अर्थाने वापरतो नाही का, पण त्यांच्यात खरंच जमीन आसमानाचा फरक आहे. आता बघा, आपण गाडी मेकॅनिककडे देतो किंवा ड्रायव्हरवर विश्वास ठेवतो. का? कारण आपल्याला त्याचा अनुभव असतो की तो काम नीट करेल. हा झाला विश्वास, एकदम व्यावहारिक. पण श्रद्धा श्रद्धा अशी व्यवहारावर नसते. ती बिनशर्त असते, ती अनुभवाच्याही पलीकडे असते, ती थेट हृदयातून येते. आणि हे आपल्या रोजच्या आयुष्यात किती खरं आहे नाही का? कीर्तनातली उदाहरणं तर अगदी चपखल आहेत. आपला मित्र किंवा जोडीदार, त्यांच्यावर आपला विश्वास असतो. पण आई-वडील, संत किंवा देव, तिथे फक्त विश्वास नसतो. तिथे विश्वास आणि श्रद्धा दोन्ही असतात. आणि हाच फरक आपल्या नात्यांना एक वेगळीच खोली देतो. अच्छा, तर विश्वास आणि श्रद्धेमुळं नाती सुंदर बनतात हे तर कळलं. पण एक मिनिट, याच नात्यांमध्ये तर सगळ्यात जास्त दुःख पण मिळतं. मग असं का होतं? या दुःखाचं मूळ कारण तरी काय आहे? चला, आता कीर्तनातल्या ह्याच सगळ्यात महत्वाच्या भागाकडे वळूया. इथे कीर्तनकार एक जबरदस्त प्रश्न विचारतात. ते म्हणतात की जर संत महात्मे दुःखाच्या पलीकडे जाऊ शकतात, म्हणजे दुःख बाहेरच्या परिस्थितीत नाहीये हे तर पक्क, मग त्याचं मूळ कुठे असणार? साहजिक आहे, आपल्या आतच कुठेतरी, बरोबर? आणि याचं उत्तर फक्त एका शब्दात आहे. तो शब्द आहे ममत्व. सोप्या भाषेत सांगायचं तर आसक्ती. म्हणजे प्रत्येक गोष्टीला माझं म्हणण्याची सवय. ही एकच भावना, हो, ही एकच आपल्या सगळ्या दुःखाचं मूळ आहे. आणि हे पटवून देण्यासाठी एक इतकं साधं पण जबरदस्त उदाहरण दिलंय. समजा एक माईक तुटला. त्या निर्जीव माईकला काही वेदना होतील का? नाही. पण त्याच्या मालकाला मात्र प्रचंड दुःख होईल. का? फक्त एका कारणामुळे. कारण तो त्याला माझा माईक म्हणतो. बस, तो एकच शब्द माझा हेच सगळ्या वेदनेचं कारण बनतं. म्हणजे मुद्दा अगदी स्पष्ट आहे. दुःख किंवा वेदना त्या वस्तूत किंवा घटनेत नसतेच मुळी. ती असते त्या वस्तूशी जोडलेल्या माझेपणाच्या भावनेत. आणि याच भावनेला आपण म्हणतो आसक्ती, जी आपल्याला जखडून ठेवते. ठीक आहे, दुःखाचं कारण कळलं, आसक्ती. पण मग पुढे काय? ह्या ज्ञानाचं करायचं काय? म्हणजे हे समजून घेऊन आपण एक चांगलं, अर्थपूर्ण आयुष्य कसं जगू शकतो? आणि इथे खूप मोठी गंमत आहे. आसक्ती सोडा म्हणजे काय? नाती तोडून संन्यास घ्यायचा का? अजिबात नाही. उलटं कीर्तन सांगतं की आपलं आयुष्य असं असावं की जेव्हा आपण जाऊ ना, तेव्हा फक्त आपल्या घरच्यांनी नाही तर सगळ्या जगाने रडायला पाहिजे. आपलं काम, आपलं प्रेम इतकं विशाल असायला हवं. म्हणजेच आपण मागे काय सोडून जाणार आहोत यावर विचार करायला भाग पाडणारा हा विचार आहे. पण यात एक कडवट सत्यही आहे नाही का, की अनेकदा माणूस जिवंत असताना त्याची किंमत कळत नाही. अगदी घरातल्या मिठासारखं. आहे तोपर्यंत ठीक, पण संपल्यावर कळतं की त्याच्याशिवाय जेवणालाच चवच नाही. माणसाचंही अगदी तसंच आहे. आणि अशा प्रभावी जीवनाचं सर्वोत्तम उदाहरण कोणतं असेल तर छत्रपती शिवाजी महाराज.
विचार करा त्यांचा प्रभाव केवढा मोठा असेल की त्यांच्या निधनानंतर फक्त माणसंच नाही तर त्यांचा लाडका कुत्रा वाघ्या तो सुद्धा इतका व्याकुळ झाला की त्याने महाराजांच्या चितेत उडी मारून प्राण सोडले असं म्हणतात. म्हणजे हा प्रभाव माणसांच्याही पलीकडे जाऊन मुक्या प्राण्यांपर्यंत पोचला होता. तर आतापर्यंत आपण काय पाहिलं? विधी आपल्यासाठी आहेत, दुःखाचे मूळ आसक्ती आहे आणि प्रभावी आयुष्य कसं जगायचं. आता आपण येऊया या कीर्तनातल्या शेवटच्या आणि माझ्या मते सगळ्यात गहन विचाराकडे, जो अक्षरशः आयुष्याकडे बघण्याचा आपला चष्माच बदलून टाकेल. बघा, आपण सगळे सतत मृत्यूचा विचार करतो, पण कीर्तन सांगतं की थांबा, मृत्यू हे काही रहस्य किंवा गूढ नाहीये. ते तर एक साधं सरळसोट सत्य आहे. ज्याचा जन्म झालाय त्याचा मृत्यू अटळ आहे. मग त्यावर एवढं लक्ष केंद्रित करून काय मिळणार? तर मग आश्चर्य किंवा चमत्कार काय आहे? कीर्तनकार म्हणतात, लोक मरतात हे आश्चर्य नाही. अरे, आपण आत्ता या क्षणी जिवंत आहोत, हा जगातला सगळ्यात मोठा चमत्कार आहे. आपण श्वास घेतोय, हे ऐकतोय, यापेक्षा मोठा आश्चर्य असूच शकत नाही आणि याच आश्चर्याकडे आपण रोज दुर्लक्ष करतो. आणि लक्षात ठेवा, हा चमत्कार काही कायमचा नाहीये. गेलेले पैसे परत कमवता येतील, बिघडलेलं आरोग्यही कदाचित परत मिळेल, पण गेलेली वेळ नाही, ती कधीच परत येत नाही. आयुष्याच्या गाण्याला वन्स मोर नसतो. प्रत्येक क्षण हा पहिला आणि शेवटचा असतो. आणि म्हणूनच हे कीर्तन आपल्याला एका अंतिम प्रश्नावर आणून सोडतं. जर आपलं जिवंत असणं हाच खरा चमत्कार असेल, तर आपण हा चमत्कार कसा जगणार आहोत? याचं उत्तर कुठे बाहेर नाही, ते प्रत्येकाला स्वतःच्या आतच शोधावं लागेल. नक्की विचार करा.